संकट जितके मोठे तितका राजांचा हुरूप दांडगा. मोगलांनी आक्रमणाचा पवित्रा टाकलेला पाहताच त्याला तोंड देण्यासाठी राजे उभे ठाकले. दुसऱ्या दिवशी खलिते घेऊन जासूद गडावरून रवाना होऊ लागले. मोरपंत पेशवे कुडाळ भागात होते. त्यांना पायदळ घेऊन महाडात येण्याची राजांनी आज्ञा केली. कुडाळ वगैरे सर्व लांब लांबच्या ठिकाणाहून सैन्य काढून आणून ते महाडात जमिवण्याचा राजांचा इरादा होता. राजांच्या पत्रानुसार पांगलेली मराठी सेना महाडातला गोळा झाली. सूर्यराव काकडे आपल्या फौजेनिशी राजांच्या जवळच होते. राजासह ते महाडाला गेले. राजांच्या सैन्याने महाड शहर गजबजून गेले. महाडामध्ये मोरपंत पिंगळे दाखल झाले. त्याचबरोबर रूपाजी भोसले, खंडोजी जगताप, मोरो नागनाथ असे अनेक वजीर उमरराव राजाच्या आज्ञेने वाट पाहत होते. पुण्याची बातमी साऱ्यांना कळली. साऱ्यांच्या मनात दिलेरखानाचा सूड उगायचा होता. मोरोपंत म्हणाले, महाराज आज्ञा होईल तर आम्ही दिलेरखानावर चालून जातो. क्षणभर राजाचा हात दाढेवर विसावला. त्यांनी सांगितले, मोरोपंत, मोगली फौजाचा पराभव करणं इतकं अवघड नाही. ते आम्हाला माहीत आहे. पुण्याचा शह उठवण्याचा आम्ही दुसरा मार्ग शोधला आहे. प्रतापरावांना आणि आनंदरावांना वर घाटावरून सलेरीचा वेढा उठवण्यासाठी चालून जाण्यास आम्ही कळविले आहे. तुम्ही फौज घेऊन कोकणात जा. दोन्ही बाजूने एकाच वेळी हल्ला चढविताना मोगल फौजेचा पडाव व्हायला आणि सलेरी मोकळी व्हायला अवकाश लागणार नाही. यश मिळालं तर पुण्याचा शह चटकन सुटेल असा आमचा कयास आहे. यात भावानी तुम्हास येस देव. राजांनी सर्वांना विडे दिले आणि महाडाची फौज मोठ्या उत्साहाने सलेरीकडे कूच झाली. राजांची आज्ञा प्रतापरावांनाही पोहोचली होती आणि आनंदराव आपल्या घोडदळीनिशी सलेरीकडे निघाले. प्रतापरावांना मदत करण्यासाठी कोकणातून निघालेली फौज अंतर कमी करीत होती. दोन्ही सैन्याचे जासूद एकमेकांना आपले टप्पे कळवित होते. दोन्ही फौजा एकत्र आल्या आणि एल्गाराचा दिवस ठरला. सलेरीची गडाला 50,000ची मोगल फौज वेढा देऊन बसली होती. गडांच्या सर्व बाजूने वेढा झारी होता. मोगल सरदाराचे डेरे, शामियाना, छावण्यात राहुट्या ठिकठिकाणी दिसत होत्या. ऐशी आरामी थाटात इगलस खान वेड्यावर नजर ठेवून होता. त्याच्याबरोबर मोहक्कम सिंग चंदावत, अमरसिंह चंदावत यासारखे अनेक मोठमोठे सरदार होते. शाही थाटात ऐशारामात हा वेढा चालू होता. औरंगजेबाने अफाट दौलत आणि अगणित फौज दिल्यामुळे कोणालाच वेळ काळाचे भान नव्हते. राजाचे हेर वेढा अजमावून परतले. दबा धरलेल्या सर्व मराठी फौजांना प्रतापरावाने हुकूम दिले. रात्र सरली, सूर्य उगवला. सलेरीचा मराठी किल्लेदार गडावरून नजर फिरवित होता. दृश्य नेहमीचेच होते. आता थोड्या वेळाने वेढ्यातून तोफा डागल्या जाणार होत्या. एखादी तुकडी गडाला भिडणार होती. गडावरून तोफा डागल्या की परत वेढ्यात परतणार होती. दिवसातून 2-3 वेळा हे होणार होते. सूर्य मावळणार होता. काळजीची रात्र परतणार होती. किल्लेदाराला ते नित्यचे झाले होते. ठरल्याप्रमाणे तो ताटावरून फिरत होता. पहारे बदलित होता. हे किती दिवस चालणार हे त्याला माहीत नव्हते. जीवाची खंत नव्हती तर तो विचार तरी कशाला करील. मोगल छावणी सकाळच्या उन्हाळ्यात आळस झाडीत होती. घोड्याच्या किकारण्याने, हातीच्या चित्कारण्याने छावणी पुरी जंगी झाली. इगलास खान वेड्याचा बेत ठरविण्यात मग्न झाला होता आणि अचानक शिंगाचा आवाज उठला. इगलास खान कान टवकरवून ऐकू लागला. छावणी दुसऱ्याच क्षणी गडबड उडाली. इगलास खानाच्या डेऱ्यात जासूद घुसला. कुर्निसात करून तो म्हणाला, खान साहब, मरघट्टे आ गए. खानाचा कानावर विश्वास बसेना. मराठे आले. खानाने भरभर हुकूम दिले. साऱ्या छावणीत एकाच गडबड उडाली. एका छावणीतून दुसऱ्या छावणीत स्वार धावू लागले. हत्तीवर होदे चढले. घोड्यावर खोगिरी चढविल्या गेली. इगलास खान चिलखत घालून हत्तीवर बसला. सारी फौज तयार होत असता त्याला मराठी दिसले. इगलास खानाने आवेशाने हुकूम दिला. मोगल फौज मराठ्यांना भिडली. त्याच वेळी वेड्यांचा दुसऱ्या बाजूने उतरले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. हर हर महादेवच्या गर्जना सल्लेरच्या परिसरात घुमला. टापाचा आवाज, शस्त्राचा खणखणाट, घोड्यांचे हत्तीचे ओरडणे, वर्मी घाव लागताच उठणारी अंतरकाळाची अर्थ किंकाळी अशा अनेक आवाजांनी भूमी कापती होत होती. दोन्ही बाजूंनी हजारो माणसे पडली. रक्ताचे पूर वाहिले. मोगल सैन्याला जीव वाचवता पुरे वाट झाली. मोरोपंत, आनंदराव, प्रतापराव वगैरे
हुमरावांनी शिकस्त केली. या विजयात मराठ्यांना 6,000 घोडे, 100वर हत्ती आणि हजारो उंट मिळाली. लक्षावधी रुपयाची जडजवीर मालमत्ता खजिना हाती आला. खासे 1,00,000 खान पडाव झाले. मोगलाईचे 22 नामांकित वजीर धरले. या युद्धात मराठ्यांचे अनेक वीर पडले, पण त्यात ज्याच्या शौर्याने रणास शोभा आणली आणि मृत्यूने विजयाचा आनंद लाभू दिला नाही असा एक नामांकित सरदार होता. त्याचे नाव होते सूर्यराव काकडे.